नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हे आपल्या प्लॉटवरती कालपासून कोराजेनची आळवणी सुरू आहे. एकूण 1.5 एकर क्षेत्र आहे. त्यात काल 1.25 एकर आळवणी केलेलं आहे आणि आज राहिलेले 1.25 एकर आपण आळवणी करतोय. तर त्यासाठी आपण एकरी 150 मिली कोराजेन 400 लिटर पाण्यातून आळवणी करतोय आणि आळवणी केल्यानंतर त्याला 8 ते 10 तासांनी मग आपण रिटर्न पाणी देतोय. तर काल जे 1.25 एकर क्षेत्र झालं त्याला आपण आळवणी केल्यानंतर एक 8 ते 10 तासांनी पाणी दिलेलं आहे. कंपनीचं असं मत आहे की तुम्ही आळवणी करत असताना कोराजेनची पीक तसं पाण्याला आल्यानंतर त्याला आळवणी करायची तर त्याचा रिझल्ट चांगला येतोय. तर ज्यावेळी ऊस पाण्याला आपला येतो त्यावेळी आळवणी करून एक 8 ते 10 तासांनी परत त्याला पाणी द्यायचे, म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगले येईल असं त्यांचं मत आहे. आणि त्या पद्धतीनं आता आपण गेली 2 वर्ष अशा पद्धतीनं आळवणी करतोय. तर मित्रांनो, कोराजेनची आळवणी कशा पद्धतीनं चालू आहे ते आपण बघूया. प्रत्येक रोपाच्या बुडामध्येच आपण आळवणी करतोय. 2 रोपाच्या मध्ये अजिबात आपण आळवणी करत नाही. जे काय आळवणीसाठी आपण औषध तयार केलेलं आहे ते बरोबर रोपाच्या बुडामध्येच आपण आळवणी करतोय. तर हे तुम्हाला दिसेल की काल आळवणी केलेल्या प्लॉटला मागे एक 8-10 तासांनी पाणी दिलेलं आहे आणि आज ह्या प्लॉटची आळवणी झाल्यानंतर परत 8 ते 10 तासांनी परत माग आपण रिटर्न पाणी देणार आहे. 3 मार्चची रोप लागण आहे. सुरुवातीपासूनच मित्रांनो आपण खोडकिडीसाठी काळजी घेतलेली आहे. त्यामुळं ह्या प्लॉटला खोडकिडीचा प्रादुर्भाव अजिबात दिसत नाही. इतकं उष्णता असून सुद्धा अजिबात कुठे खोडकिडीचा प्रादुर्भाव नाही. काल 37व्या दिवशी आपण आळवणी सुरू केली. आज 38व्या दिवशी ह्या प्लॉटची आळवणी पूर्ण होते. तर एकूण 2 आळवण्या आपण कोराजेनच्या घेणार आहे. आता साधारण परत 60-65 दिवसांनी दुसरी आळवणी आपण कोराजेनची घेणार आहे. तर मित्रांनो, कोराजेनची आळवणी घेतल्यामुळं तुमचं खोडकीड असेल किंवा नंतर जे कांडीकीड वगैरे होते त्याचा पूर्णपणे बंदोबस्त होतोय. त्यामुळे आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा त्याचा फरक दिसणार आहे. ऊसाचं उत्पादन खोडकीड कांडीकीड नसल्यामुळं निश्चितपणे वाढणार आहे. आता टेम्परेचर इतकं जास्त असताना सुद्धा मित्रांनो तुम्हाला खोडकिडीचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही. आणि आता कोराजेनची ही एक आळवणी नंतरची एक आळवणी घेतल्यानंतर तर अजिबात काहीच प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कॉमेंट्स करावेत. आणि सुरेश कबाडी यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. त्यामध्ये माझ्या ऊस शेतीतील अनुभव मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे. धन्यवाद.